ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील अंतिम फेरीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रताप सरनाईक यांनी ऐतिहासिक विजय मिळवत विरोधकांचा पराभव केला. सरनाईक यांनी तब्बल 1,09,116 मतांच्या प्रचंड आघाडीनं विजय संपादन केला, जो या मतदारसंघातील आत्तापर्यंतचा एक विक्रमी टप्पा ठरलाय. सरनाईक यांच्या नेतृत्वाखालील प्रकल्प, स्थानिक पातळीवरील विकासकामं आणि जनतेशी असलेलं दृढ नातं यामुळे मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. रस्ते, गटारं, उद्यान आणि रहिवाशांच्या मूलभूत गरजांवर त्यांनी दिलेला भर मतदारांना आकर्षित करत राहिला. विजयानंतर ओळा माजिवडा परिसर जल्लोषात न्हाला. शिवसेना कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाक्यांची आतषबाजी करत, घोषणाबाजी करत उत्साहानं विजय साजरा केला. प्रताप सरनाईक यांनी विजयाबद्दल मतदारांचे आभार मानले. ही केवळ माझी नव्हे तर ओळा माजिवडा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाची जिंकलेली लढाई आहे. मी त्यांच्या विश्वासाला कधीही तडा दिला जाऊ देणार नाही आणि विकास कामं जोमानं सुरू ठेवणार आहे. या विजयानं शिवसेनेच्या ताकदीची पुन्हा एकदा ठाम पावती मिळाली आहे. मताधिक्याने विजय झालेला आहे, काय सांगाल? मला जी आता माहिती मिळाली, जवळजवळ 1,10,000चं मताधिक्य आणि हा विजय निश्चितपणे माझ्या कार्यकर्त्यांमुळे आणि जी शिवसैनिकांनी अहोरात्र परिश्रम घेतले, मेहनत घेतली, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचे हे फळ आहे. पहिल्यांदाच मला वाटलं होतं की 1,00,000च्या मताधिक्याने मी निवडून येईल म्हणून मी बऱ्याच वेळा सांगितलं होतं, पण 1,10,000चं मताधिक्य जे मला आज मिळतं आहे ते फक्त आणि फक्त माझ्या सगळ्या शिवसैनिकांनी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे. सर काय म्हणाल, एवढं मताधिक्य मोठ्या प्रमाणात आपल्याला देखील मिळालं आहे आणि राज्यामध्ये महायुती 250च्या वरती गेलेली आहे. या सगळ्याला पाहून तुम्ही काय म्हणाल, काय नक्की? नाही बघा, प्रामुख्यानं ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत जर कोणी असेल तर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्य जनतासुद्धा सांगते. तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये, खेड्यामध्ये, पाड्यामध्ये कुठेही जाऊन विचारा. कुणाला जर आमच्या भगिनीनं विचारलं तर मत कुणाला दिलं तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून मत मी दिलं आहे. भले तो उमेदवार कोण आहे हे त्यांनी पाहिलं नाही, अशी परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण केली होती एकनाथ शिंदे साहेबांनी 27 महिन्याच्या कार्यकाळामध्ये. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलं आणि ह्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादा पवार यांनी जे सहकार्य त्यांना केलं, त्यामुळे एवढ्या चांगल्या योजना राज्यामध्ये लाभू शकलेत आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्र करण्याचं धोरण त्यांनी आखलं. प्रामुख्याने MMRDA क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने विकास कामं मोठ्या प्रमाणात केली त्याचं हे यश आहे असं मला वाटतं. देशामध्ये नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर राज्यामध्ये महायुतीचं सरकार ज्या पद्धतीनं कार्यरत होतं त्याचा परिणाम म्हणून एवढं मोठ्या प्रमाणात हे महायुतीचे सगळे आमदार निवडून आलेले आहे. आणि अपेक्षा होती की विरोधी पक्षनेता तरी एखाद्या पक्षाला मिळावा, परंतु तो दुर्दैव आहे की विरोधी पक्षनेतासुद्धा आज विरोधी पक्षाला कुणालाही ती सदस्य संख्या 29 नसल्याकारणानं मिळू शकत नाही. त्यामुळे भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं 27 महिन्याच्या कार्यकाळामध्ये आमचं महायुतीचं सरकार काम करत होतं तशाच पद्धतीचं काम हे भविष्यामध्ये महायुतीचं सगळे काम सरकार करेल याची मला खात्री आहे. मला ह्या गोष्टीचा सुद्धा अभिमान आहे की या राज्यामध्ये पहिल्या 3मध्ये येण्याचा म्हणजे मताधिक्य मिळवण्याचा मानसुद्धा ह्या सगळ्या शिवसैनिकांनी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे मला मिळालेलं आहे. त्यामुळे हे जे सगळे यश आहे ते यश मी माझ्या सगळ्या शिवसैनिकांना आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना अर्पण करतो. या निवडणुकीचे कॅप्टनच मुख्यमंत्री होते, ज्या